एकच राजा, हे जगात गाजा बाजा. भीमराव एकच राजा, ज्याची भागाची होती रे चाल. छाती कणखर निर्भीड चाल, तलवार केली त्याने हातातला पेन, तलवार केली त्याने हातातला पेन. एकटाच लढला छाती ठोकून, एकटाच लढला छाती ठोकून. हे जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा, हे जगात गाजा बाजा. भीमराव एकच राजा. मित्रांनो, ह्या गाण्याचा विषय तुम्हाला कळलाच असेल. आज जयंती आहे. जगातील 125 देशात जयंती करतात त्या महामानवाची, ज्यांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले व जगातील महासंविधान लिहिले, पुस्तकाचे घर बांधले, रक्ताचे एक थेंब महिना सांडू देतात सामाजिक, राजकीय व धार्मिक असे काही प्रकारची क्रांती घडून आणली त्या महामानवाची म्हणजे भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील मूळ या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी असे होते. काही वर्षांपूर्वी कोलंबिया विश्वविद्यापीठाने एक यादी जाहीर केली होती. त्या यादीमध्ये जगातील 40 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या क्रमांकावर भीमराव रामजी आंबेडकर होते. परिस्थिती माणसाला घडवत नाही व बिघडवत नाही. माणूस स्वतः परिस्थिती घडवतो व स्वतः बिघडवतो. बाबासाहेबांनी हे किती प्रयत्न करावे लागले ते तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही. बाबासाहेबांचा हा संदेश जर तुम्ही लक्षात ठेवला, तुम्ही जगाच्या पुढे जाऊ शकतो. नाचून मोठे होऊ नका, वाचून मोठे व्हा. नाचून मोठे होऊ नका, वाचून मोठे व्हा. गरिबी जिथे आहे तिथे शिक्षण आहे. म्हणून आधी भाकरी खा, पण आपल्या मुलांना चांगली शिकवा. बाबासाहेब म्हणायचे की जर तुमच्याकडे 2 नाणे असतील, एका नाण्याची भाकरी घ्या व एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवेल, पुस्तक तुम्हाला जगवण्याची कला शिकवेल. म्हणून जाता एवढेच बोलून जाते की सागराची पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिरणार नाही. जय भीम.